वडनेर भैरवी येथे आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरून वातावरण चांगलेच तापले असून आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांनी थेट सरपंचांना घेराव घालत प्रशासनाला जाब विचारला। पाणी, मूलभूत सुविधा व आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी यावेळी हंडा मोर्चा काढण्यात आला। आदिवासी समाजाच्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आमच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील असा इशारा दिला। यावेळी आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांनी प्रशासनाशी आक्रमक भूमिका घेत थेट फोनवरून व्हिडिओ साहेबांशी संवाद साधत तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली। संगीताताई कडाळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी स्पष्ट इशारा दिला की लवकरात लवकर आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नाशिक येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आदिवासी समाज आता अन्याय सहन करणार नाही। या आंदोलनामुळे वडनेर भैरव परिसरात मोठी चर्चा रंगली असून आदिवासी समाज एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले। एकीची ताकद काय असते हे आता प्रशासनाने ओळखावे अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। सांगितलं होतं तुम्हाला पण तू ठीक आहे पाहिजे ना, तू ठीक आहे पाहिजे ना, मोबाईल माझ्या शेतात राहील ना। तुम्ही इथे सांग ना, मग तिथे चाललो मी इकडे चाललो, हे करा वहिनी खरा नाहीये आणि इकडे बाईक माझ्या पा ओ भाऊ म्हणणं बरोबर आहे। त्या वस्तीला नाही पाणी जाईल, ते गावाला पाणी जाईल, गावाला नाही जाईल, गावाला जाईल। त्या 4 लोकांनी पाईपलाईन शेतीला नेली, शेतकऱ्यासाठी ते लाईनिंग मध्ये जायला अधिकार आहे का? शेतीला पाणी जायला अधिकार आहे का? आपल्या पाण्याला मागं थांबवायचं, त्यांना अधिकार आहे। आदिवासी समाजाचा तुम्हाला तुमच्या याच्यावर घ्यावा पाण्याचा विषय माझ्या हातातला, मी लगेच सांगितलं। तुम्ही प्रत्येक आम्हाला तोंडी उत्तर देऊ राहिले, लेखी उत्तर पाहिजे, आम्हाला लेखी उत्तर पाहिजे तुमचं आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं आम्हाला लेखी उत्तर पाहिजे तुमच्याकडून। तुम्ही फक्त तोंडी उत्तर देऊन आमचा आदिवासी समाजाचा आवाज दाबू राहिले। तुम्ही इकडे बसले काला याचं सुद्धा तुम्हाला उत्तर देता येत नाही, तुम्ही बसले काला पाहिजे। मी जनतेतून निवडून आलोय, मला तू म्हणायचं नाही तुम्ही का बसले, तुझा प्रश्न काय, तू मांडतो। आम्ही प्रश्न मांडत असले तुम्ही उत्तर कावर पुन्हा प्रश्न होऊन देते नाही, उत्तर पण फक्त तोंडी द्या। कोणता प्रश्न निवडून दिला? किती माणसाची तोंड दाबले आपली मीडा नाही लेखी देतील ना रे। कोणा तोंड दाबले? मी तर म्हणलो एकाने बोला, दोन जाऊ द्या इकडं, बोललो की नाही बोललो मी? बोलून देते नाही, कोणाला बोलून दिलं? माले मदरला बोलून नाही दिलं, कोणाला नाही बोलू दिलं? माले मदरला बोलून नाही दिलं। तसं नाही, मी तुम्हाला फक्त माळवस्तीतून नाही ताई बोलत होत्या, दुसरं एकाने बोलला ना, दुसरं